नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ही तिचं देवीच्या पायाखालचं जे कुंकू असतं ते कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळाला लावायला चाललेली असते. त्याच वेळेला आता तो कुंकवाचा करंड असतो तो तिच्या चालण्यामुळे चुकून आता खाली सांडतो आणि त्यातलं सगळं कुंकू हे खालीच होतं. म्हणजे पूर्ण जमिनीवर कुंकू सांडून जातं. हे पाहून ईश्वरी आता घाबरू लागते. आता हे कुंकू कसं पडलं? तिचा जीव अगदी व्याकुळ व्हायला लागतो, की हे कुंकू माझ्या हातून कसं पडलं? खूप घाबरते आणि मग ते कुंकू असं सांडल्यानंतर तिला आजीचं वाक्य आठवतं, की हे देवीच्या पायाखालचं कुंकू आहे आणि ते जपून ठेवायचं. आता हे आठवल्यावर तिला खूप त्रास होऊ लागतो. म्हणूनच ती आता कुंकू त्या करंड्यामध्ये पुन्हा भरायला विचार करू लागते आणि ती पुन्हा भरायला लागते. आणि ते भरत असताना आता इथे ईश्वरीच्या हाताला पूर्ण कुंकू लाल 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 लागलेलं असतं आणि मग त्यावेळेला तिला खूपच असं वाईट वाटू लागतं. नंतर राजेश हा त्या बायकांना सांगत असतो, की लक्षात आहे ना तुम्हाला काय करायचं आहे ते? त्यावेळेला मग त्या बायका म्हणतात, की "हो साहेब, अगदी व्यवस्थितपणे लक्षात आहे आमच्या काय करायचं आहे ते. तुम्ही नका काळजी करू. एकदा की सुपारी घेतली ना, की आम्हाला पुन्हा पुन्हा काम सांगण्याची काहीच गरज नाही." असं त्या बोलून दाखवतात. त्यावेळेला मग राजेशला आणि त्या बायकांनाही आठवतं, की आदल्याच दिवशी त्याने ॲडव्हान्स दिलेला असतो आणि ती बाई म्हणते, की "काळजी करू नका. त्या राजशिर्कीचा शेवटचा उद्याचा दिवस असेल. आम्ही आमचं काम व्यवस्थित करू. असं सुमडीत येऊन काम करून जाऊ, की कोणालाच काही कळणार नाही." आणि आता राजेश मनातल्या मनातच म्हणतो, की "चिंटू बाळा, माझ्या वाकड्यात जाऊन तू खूप चूक केलीस. आता उद्याचा दिवस तुझ्या शेवटचा दिवस असेल." नंतर मग त्या बायका म्हणतात, की "साहेब, नका काळजी करू. आम्ही इथे जेवण बनवायला आलो आहे आणि काय नक्की करणार आहोत आणि काय करून इथून पसार होणार आहोत ना, ते कोणालाही आम्ही कळून देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आमचं जे काम आहे ते आम्ही चोख करू. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, की तो राजेश शिर्के हा पुन्हा कधी दिसणार नाही." तेव्हा मग लगेच तो राकेश म्हणतो, की "तुम्ही ओळखलं आहे ना नक्की कोण आहे तो?" तेव्हा ती म्हणते, की "हो साहेब, आम्ही आमचं टार्गेट कधीच विसरू शकणार नाही." असं म्हणून आता त्या बायका आपापल्या कामाला लागतात. राकेश मात्र खूप आनंदात असतो, की "अर्णव, आज जे काही झालं आहे ना, त्यामुळे तुला काय वाटत असेल, की तू तुझ्या बायकोच्या पायावर ठेवून मला खूप आनंद दिलास, पण अजिबात नाही. हे सगळं तुला भोगायला लागणार आहे." नंतर ईश्वरी इथे आता रडायलाच लागते, कारण की जे काही झालेलं असतं त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. आता हे कुंकू असं सांडलं त्यामुळे ती तिथे रडत असते. अर्णव पण दिवाळी पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये येतो तेव्हा बघतो ईश्वरी रडत बसलेली असते. तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो, की "मेसिंदोर, काय झालं? तू अशी रडतेस का?" तेव्हा ईश्वरीला खूप आता वाईट वाटत असतं. अर्णव विचारतो, "मेसिंदोर, हे बघ, माझ्याकडे बघ, काय झालं? तू का रडतीस?" ईश्वरी म्हणते, की "सर, हे कुंकू." तेव्हा अर्णव म्हणतो, की "हो, मला दिसतंय ते कुंकू खाली पडलं आहे. मग काय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "तुम्हाला दिसत नाही आहे का? तुम्हाला कळत नाही आहे का काय झालं आहे ते? अहो, हे कुंकू बघा ना कसं खाली पडलं आहे ते. काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. हे असं अचानक कसं काय झालं?" तेव्हा मग अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, इट्स ओके. इतकी तू हायपर का होती आहेस? हे कुंकू खाली पडलं आहे आणि तुझ्या हातून ते चुकून पडलं असणार. तो मुद्दाम तर काही केलं नाही आहेस ना? मग कशाला उगीच इतकी हायपर होती आहेस? चिल." असं तो तिला बोलतो. ईश्वरी म्हणते, की "सर, तुम्हाला याचा अर्थ कळतो आहे का? हे असं कुंकू खाली सांडणं हा एखाद्याच्या बाबतीत अपशकुन असू शकतो. सर, हे कुंकू मला आजीने दिलं होतं. त्या जेव्हा आपल्या कोल्हापूरला लक्ष्मीला गेल्या होत्या तेव्हा. आणि देवीच्या पायाखालचं कुंकू आहे ते. आणि देवीच्या पायाखालचं कुंकू असं खाली सांडणं हा बरोबर संकेत नाही वाटत सर. मला काहीतरी वाटतं आहे, की चुकीचं घडणार आहे. आणि हे कुंकू म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक असतं. स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं असतं. मला कळत नाही आहे आता काय होणार आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. आणि हे असं सौभाग्याचं लेणं खाली पडणं हा एक अपशकुन असू शकतो." ईश्वरी रडत असते. आता राजेश त्या बायकांशी बोलून सगळं काही क्लिअर करून पुन्हा आतमध्ये येतो आणि विचार करत असतो, की चला, आता माझं काम संपलं. अर्णव, तुला वाटलं, की तू तुझ्या बायकोच्या पायाशी मला आणलंस आणि मला कमीपणा देऊन जाशील. मी त्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही. असं नाही होणार चिंटू. आता तुझा हे जे काही शेवटचा वार होता तो संपला. आता माझा हा फुल अँड फायनल वार असेल तुझ्यावरती. काही झालं तरीही ना, तुला आता मी सुखाने जगू देणार नाही. जगू काय, तुला या जगातच जगू देणार नाही आहे मी. तुझ्यावर असा वार केला आहे ना,
असा वार करणार आहेत ना, की तू पुन्हा कधी कोणाला दिसणार नाही. आणि माझा जो काही बदला आहे ना, तो मी बदला अगदी व्यवस्थितच घेणार आहे. मी शांत बसणार नाही. आणि हो, अर्णव राजे शिर्केच्या शोकसभेमध्ये काळजाला हात घालेल असं भावपूर्ण श्रद्धांजलीचं भाषण मात्र मला तयार केलं पाहिजे त्याच्या लाडक्या जिजूकडून. त्यामुळे मला आता त्याची मात्र तयारी करायची लागेल. काही झालं तरीही आता एक गोष्ट नक्की, मी अर्णव राजे शिर्केच्या शेवटच्या शोकसभेत मात्र व्यवस्थितच भाषण देईन आणि दुःख दाखवलं पाहिजे. अर्णव राजे शिर्के यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं तो आता स्वतःच बोलतो. आणि त्याने मनातून पूर्णपणे ठरवून टाकलेलं असतं की काही झालं तरीही त्या बायका या आता अर्णवचा गेम करणार म्हणजे करणारच. नंतर ईश्वरी अर्णववर चिडते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, पण मला हे कळत नाही आहे की हे नातं तर तू खरं मानत नाहीस ना. म्हणजे आपल्यात जे काही नातं आहे ते फक्त बाकीच्यांना दाखवण्यासाठी. तू तर मला नवरा वगैरे मानत नाहीस. मग या सगळ्या गोष्टींचा तुला इतका फरक का बरं पडतोय? त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. तो म्हणतो की मी सिंदूर, मी विचारतोय तुला, म्हणजे तू हे जर नातं मानतच नसशील मग तुला इतकं हायपर होण्याची काहीच गरज नाही आहे ना. आणि तू तर मला नवरा मानत नाहीस, त्याच्यामुळे इतकं काही विचार करण्याची गरजच नाही आहे. आता ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला नाही समजणार मला काय वाटतंय ते. हे असं नातं आहे की आपण कितीही काही केलं तरी नाकारू शकत नाही. पण नातं तर आहे ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो, पण मिस इंदोर, ते नातं तू खरं कुठे मानतेस मला सांग. तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, किती काही झालं ना तरीही हे नातं आहे. आणि किती काही झालं तरीही आपल्या माणसाच्या बाबतीत जर काही चुकीचं वाईट घडत असणार आहे याचा संकेत मिळतो तर त्याचा त्रास हा आपल्यालाच होणार ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, याचा अर्थ तू हे जे काही नातं आहे ते आपलं म्हणतेस, म्हणजे तू मला आपला माणूस म्हणतेस असंच म्हणतेस ना तू. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी आता गपचूप होते. ती काहीच बोलत नाही. आता तिला काय बोलायचं ते कळतच नसतं. अर्णव फक्त आता सगळ्या गोष्टी तिच्याकडून खणून काढायला बघत असतो, कारण की ईश्वरीच्या मनात नक्की काय आहे हे अर्णवला समजत नसतं. अर्णव म्हणतो की सांग ना मिस इंदोर, म्हणजे तू नक्की काय विचार करतेस आपल्या या नात्याबद्दल? नक्की काय विचार आहे तुझ्या मनात? असं आता तो विचारायला लागतो. त्यावेळेला मग ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. अर्णवला जे काही समजायचं ते तो समजतो, कारण ईश्वरीला त्याच्या अशा काहीतरी गोष्टीमुळे त्रास होतो आहे. आणि ईश्वरीला कळतं की अर्णवच्या जीवाला काहीतरी धोका आहे, त्यामुळे खरं तर तिच्या जीवाला असा त्रास होत असतो. ती आता अर्णवला त्याचं काहीच उत्तर देत नाही. आपला माणूस मानतेस की नाही याचं काहीच उत्तर न देता आता इथे अर्णव हा गप्प तिच्याकडे बघत असतो, तिच्या उत्तराची अपेक्षा करत. परंतु ती तिथे खाली जे पडलेलं कुंकू असतं ते पुन्हा आपल्या त्या करंड्यामध्ये भरत असते. अर्णवला काहीच उत्तर ती देत नाही. नंतर मग आता अर्णव पण तिची मदत करू लागतो आणि तिच्याकडे बघत असतो, कारण की ईश्वरीच्या जीवाला वाईट वाटलं हे त्याला अगदीच कळलेलं असतं. म्हणून तोही आता तिला काहीच न बोलता तिची मदत करत असतो. ते कुंकू असतं ते दोघंजणही मिळून करंड्यामध्ये भरून ठेवत असतात. आणि हे करत असताना दोघांचीही नजर एकमेकांकडे असते. किती काही झालं तरीही दोघं एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही हे त्यांच्या मनाला खरं तर माहीत असतं. अर्णवलाही लक्षात येत असतं की ईश्वरी ही हळूहळू आपल्या प्रेमात पडते. आणि मग अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे कुंकू आता आपण दोघांनी मिळून भरून ठेवलं आहे, त्यामुळे डोंट वरी, अजिबात कसलाही विचार करू नकोस. आणि तुझ्या मनात जे काही वाईट विचार असतील ते मनातून पूर्णपणे काढून टाक. आता हे सगळं अर्णवने बोलल्यामुळे ईश्वरीच्या जीवाला जरासा धीर मिळालेला असतो. तिला थोडं बरं वाटतं की काहीतरी करून मला याचा त्रास होणार नाही. नंतर सगळेजण दिवाळी पार्टीसाठी छान छान पाहुणे येत असतात. वल्लरी मात्र सगळ्यांचं कौतुक करत असते आणि त्यांना सगळ्यांना बोलवत असते. तेव्हा वल्लरीचं तोंड पडलेलं असतं. वल्लरी बाजूला आल्यावर लावण्याही येते आणि लावण्य म्हणते की बघा मामी, हे काय चाललं आहे बघितलं ना. तेव्हा लावण्य म्हणते की हो, बघते, मी सगळं बघते. त्या बळजबरीच्या साठी इतकी मोठी पार्टी ऑर्गनाईज केली गेली आहे, म्हणजे तिला सगळ्यांशी ओळख करून देण्यासाठी हे चाललं आहे. मग त्यासाठी काय, मला तर कळतच नाही आहे. हे सगळे इंदोरी मेनू, सगळे इंदोरी तामझाम आणि सगळे जे काही मेनू फायनलाईज गेलेत ते सगळे इंदोरचे आहेत. लावण्य म्हणते की हो, आपण आत्तापर्यंत जे काही प्रयत्न केलेत ते सगळे एफर्ट्स पाण्यामध्ये गेलेत हे दाखवण्यासाठी आजची पार्टी ऑर्गनाईज केली आहे. तेव्हा मग लावण्याला वल्लरी म्हणते की नाही, थांब, मला कळतं आहे, त्या बळजबरीच्या सुनबाईसाठी केलं आहे ना हे सगळं. कानामागून आली आणि तिखट झाली.
तेव्हा मग लावण्य म्हणते की आता करायचं आहे काय, तोंड बंद करून हे सगळं आपल्याला बघत बसावं लागणार आहे ना. त्याच वेळेला आता लगेच ती म्हणायला लागते की नाही अगं टेन्शन घेऊ नकोस तू, आपल्याला याच्यावरही काहीतरी उपाय काढता येईल. त्यावर मग लावण्य म्हणते की काय आता नक्की काय उपाय करायचा आहे याच्यावरती. तेव्हा मग वल्लरी म्हणायला लागते की काहीच काळजीचं कारण नाही. तू बघ आता आपण काय करूया. यांनी त्या ईश्वरीसाठी इंदोरी मेनू फायनल केला आहे ना, मग आपण एक काम करूया. आपण इंदोरी पदार्थ बिघडवायचे कसे ते बघायचे, म्हणजे त्याची चवच बिघडवायची. तेव्हा मग आता लावण्य पण खुश होते की काहीतरी पुन्हा मामीच्या डोक्यात प्लॅन शिजतोय आणि मग त्या दोघीजणीही ते करायला तयार होतात. ईश्वरी अशीच कुंकू हातात घेऊन बसलेली असते. अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, खाली सगळ्यांना कळवायला हवं ना की आपण दोघंही येत नाही आहे पार्टीसाठी तयार होऊन, यू गाईज कॅरी ऑन असं म्हणायला हवं ना. तेव्हा आता ईश्वरीला पटकन जाग येते. ती म्हणते की नको अर्णव सर, असं नको करायला, आपण दोघंजणंही जाऊया पार्टीसाठी. त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदोर चल मग लवकर, असं बसून थोडी चालणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल, मी करते तयारी. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता मला तू एक गोष्ट सांग की आपण आता कुठली साडी तुझ्यासाठी सिलेक्ट करायचे. चल, तुला कन्फ्युजन होतं आहे ना, आय विल हेल्प यू. तू आता कुठली साडी नेसायची हे मी तुला सांगतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी बघतच राहते की तुम्ही सिलेक्ट करणार आहात माझ्यासाठी साडी. तेव्हा तो म्हणतो की येस, मी सात्विक फॅशनचा CEO आहे. कलर कॉम्बिनेशन कसे असावेत, काय असावे, याच्यातच सगळं माझं काम असतं. त्यामुळे मी आता तुला सांगतो की आता तू कुठली साडी वेअर करायची आहेस. आता तो तिला दाखवतो. एक काम कर मिस इंदोर, तू ही साडी सिलेक्ट कर. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ही साडी सिलेक्ट करायची. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, मला माहिती आहे, ही साडी सिलेक्ट करतो, ही बढिया वाटेल तुझ्यावर एकदम, असं तो आता पटकन तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे. खरं तर ईश्वरीच्याही मनामध्ये तीच साडी असते, परंतु ती त्या बाबतीत काहीच बोलून दाखवत नाही. मग अर्णव आता गप्प उभा असतो. तो म्हणतो की आता मी माझी तयारी करतो. ईश्वरी म्हणते की सर, तुमच्यासाठी जो कुर्ता घालायचा आहे ना, तो मी काढून ठेवलेला आहे बाहेर, तो घ्या तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अच्छा, तू सिलेक्ट केला आहेस का. तेव्हा मग ती कुर्ता आणून देते आणि म्हणते की हा बघा, हा कुर्ता तुम्ही घाला, तुमच्यावरती छान दिसेल हा, असं म्हणून आता अर्णवला ती तो कुर्ता आणून देते. त्यामुळे त्यालाही खूपच खरं तर आनंद झालेला असतो की ईश्वरीने पहिल्यांदाच त्याला असं काहीतरी कुर्ता वगैरे आणून दिला, आणि म्हणून ती त्याच्याकडे अगदी आनंदाने हसतच बघत असते. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे सर, मी आवरून घेते, मग त्यानंतर तुम्हीही आवरून घ्या. दोघांचाही मूड अगदी छान असतो, कारण की ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये आता खूप छानसं सुंदर नातं तयार होत असतं. आता अर्णव म्हणतो की चालेल मिस इंदोर, तू आवरून घे, मग मी येतो, असं म्हणून आता तो तिलाही आवरायला सांगत असतो. त्याच वेळेला आता राजे शिर्केंच्या घरामध्ये त्या बायका यायला सुरुवात झालेली असते. आता त्या बायकांना पाहून त्या एकमेकींकडे बघायला लागतात आणि खुणावतात की आपल्याला मगाशी जो लाल रंगाचा कुर्तेवाला होता ना, त्यालाच मारायचं आहे. आता त्या एकमेकींकडे बघतात आणि आतमध्ये प्रवेश केलेला असतो. तर इथे वल्लरीचं मात्र वेगळंच काम सुरू असतं. वल्लरी ही जेवण खराब करण्याच्या मार्गावरती असते आणि म्हणूनच ती काचेची बाटली घेऊन जेवणाच्या पदार्थांमध्ये ते घालणार असते. तर इथे आता त्या बायका आतमध्ये शिरतात. वल्लरी आणि लावण्या दोघीजणीही आता त्या जेवणाच्या टेबलजवळ येतात. म्हणजे तिथेच आता येत असताना मामा येतो आणि मामाचा धक्का त्या दोघींनाही लागतो आणि ते जे औषध असतं जेवणात टाकायचं, त्या औषधाची जी बाटली असते तीच खाली पडून फुटते. मामा विचारतो की काय झालं, म्हणजे काहीतरी फुटण्याचा आवाज आला ना काचेसारखा. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, काय फुटणार आहे, काहीच तर नाही फुटलं आहे, कसलाच आवाज नाही आला आहे. तेव्हा लावण्याला विचारते की काय गं, काही फुटण्याचा आवाज आला का. लावण्य म्हणते की नो, कसलाच आवाज आलेला नाही. त्यानंतर मग आता मामा म्हणायला लागतो की वल्लरी, अगं तू इथे जेवणाजवळ काय करतेस, मेनूचं सगळं बघून झालेलं आहे, तू पाहुण्यांचं स्वागत कर, जा जा, पाहुणे येत आहेत, असं म्हणून आता तो तिला बोलत असतो. त्यावेळेला वल्लरी म्हणते की ही बाटली तर फुटली. लावण्य म्हणते की दुसरी बाटली आहे का स्पेअर. तेव्हा ती म्हणते की नाही ना, एकच तर होती, पण जाऊ दे, आपण एक काम करूया, आपण दुसऱ्या काहीतरी प्लॅनिंग करूया, माझ्याकडे बरेचसे प्लॅनिंग आहेत. आता तिथून लावण्या गुपचूप निघून जाते आणि वल्लरी म्हणते की हो, सध्या तरी आपण बाजूला राहूया, मग बघूया. त्यानंतर लावण्य आता त्या बायकांना बघते आणि विचारते की तुम्ही कोण आहात गं.
तेव्हा त्या बायका म्हणतात की मॅडम अहो आम्ही सरांच्या ऑफिस कॅन्टीनमध्ये कामाला आहे आणि त्यांनी बोलवलेलं आहे. तेव्हा मग लगेचच त्या वल्लरी म्हणते की ठीक आहे, सगळ्यांना स्टार्टर्स द्यायला सुरुवात करा, समजलं ना? व्यवस्थित सगळ्यांना स्टार्टर्स दिले गेले पाहिजेत. तेव्हा मग त्या सगळेजण हो मॅडम असं बोलतात आणि नंतर त्या त्यांची ताटं उचलतात. तर प्रत्येकीचे जे ताट असतं त्या ताटाखाली त्यांचं हत्यार असतं आणि ते अर्णवला मारण्यासाठी पूर्ण तयारीनिशीच घरात शिरलेल्या असतात. तेव्हा आता हे सगळं करत असताना त्या बायका एकमेकींना खुणावतात की चला रे, तो आपलं टार्गेट दिसलं की आपण एकमेकींना खुणवूया. मग आता त्या सगळ्या बायका आपापल्या कामासाठी निघालेल्या असतात आणि प्रत्येकाला म्हणजेच जे प्रत्येक पाहुणे आलेले असतात त्यांना ते स्टार्टर्स वगैरे सगळं काही देत असतात. आणि खरं तर हे सगळं लांबूनच राकेश बघत असतो. त्याला माहीत असतं की आता अर्णवचा शेवट मात्र जवळ आला आहे. कारण त्यांनी ज्या काही बायका मागवलेल्या असतात त्या सगळ्या बायका आता आपापल्या कामाला अगदी व्यवस्थितपणे लागलेल्या असतात. सगळे पाहुणे येत असताना मामा आणि आकाश सगळ्यांचं स्वागत करत असतो की चला या सगळ्यांनी सगळ्यांचं वेलकम आणि हॅपी दिवाळी असं म्हणून सगळ्यांना तो बोलवत असतो. तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता त्यांच्या इथून रूममधून बाहेर येऊन खाली उतरत असतात. आता त्यांना बघितल्यावरती वल्लरी आणि लावण्य नेहमीसारखंच तोंड मुरडतात. आता ईश्वरी खाली आल्यामुळे लगेचच नम्रता तिथून आलेली असते आणि ती हॅपी दिवाळी असं आकाशला विश करते. आकाश पण हॅपी दिवाळी म्हणतो आणि आकाश म्हणतो की खूप सुंदर दिसतेस नम्रता. तेव्हा मात्र मामीला ते आवडत नाही. मामी तिचं तोंडच मुरडते. नंतर मग ती हॅपी दिवाळी मामा असंही म्हणते. तेव्हा मग मामाही तिला विश करतो. राकेश बघत असतो की चला माझी इंदोरी जिलेबी आली आणि तिच्याबरोबर तिचा तो नवरा ज्याचा आज शेवट होणार आहे असं त्याच्याकडे बघणं असतं. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही जोड्याने अगदी खाली उतरत असतात आणि नमूला पाहिल्यानंतर ईश्वरीला मात्र काही आनंद औरच झालेला असतो आणि ती आता खाली खाली येत चाललेली असते. तेव्हा नमूला भेटते आणि खरंच नमू हॅपी दिवाळी, तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं असं म्हणून ती तिला आता विश करत असते. त्यावेळेला मग नम्रता ही दोघांना म्हणजेच ईश्वरी अर्णव दोघांनाही विश करते आणि म्हणते की खरंच तुम्ही दोघंजणी एकदम बढिया दिसताय आणि त्यांचं कौतुक करत असते. त्यावेळेला ईश्वरीला ती म्हणते की तुझी साडी छान सिलेक्ट केली आहेस तू आज. त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते की ही साडी ना अर्णव सरांनी सिलेक्ट करून दिली आहे मला असं म्हटल्यावर आता अर्णवकडे ईश्वरी बघतच राहते आणि लावण्याचं लक्ष पूर्णपणे अर्णव आणि ईश्वरीवर असतं. तर ज्या बायका आलेल्या असतात त्या बायका एकमेकींना सांगत असतात की आपलं सावज आहे, म्हणजे हा अर्णव राजेशिर्के याचाच गेम करायचा आहे असं ते दाखवत असते. नंतर मग आता हे सगळं होत असताना मामा मात्र बघत असतो आणि त्या बायका सारख्या सारख्या मागे पुढे अर्णववरती कसा हल्ला करता येईल हे बघण्यासाठी त्याच्या मागे पुढेच असतात. तेव्हा मग आता लगेचच आकाश हा तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे नमूताई नमू बघितलंस का तू काय ते, की दादानी तिचं पोशाख सिलेक्ट केला आहे. मग आता मला सांग की दादा तुझाही हा जो कुर्ता आहे तो वहिनीने सिलेक्ट केला आहे का असं विचारल्यावर आता तो गालातल्या गालात अर्णव हसायला लागतो. तेव्हा लगेचच अर्णवला बघतच आकाश म्हणतो की बघितलं का, मला माहीतच होतं की हे सगळं दादानेच नाही तर तिने पण त्याच्यासाठी सिलेक्ट केलेलं असणार. आता दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि दोघं एकमेकांकडे बघत असताना हसतात की त्यांच्यामधलं जे काही बॉन्डिंग आहे इतकं छान क्लिअर झालेलं असतं. म्हणून दोघांचं फक्त एकमेकांकडे लक्ष असतं आणि अर्णव म्हणत असतो की हो, हे जे काही केलं आहे माझ्यासाठी, म्हणजे जे मी वेअर केले ते माझ्या बायकोने म्हणजेच ईश्वरीने माझ्यासाठी काढून ठेवलेले घातले असं सगळ्यांना तो सांगत असतो. तेव्हा आता हे सगळं होत असताना लावण्य बघतच राहते की नेमकं ARचं चाललं आहे तरी काय. आता त्यालाही काही कळत नसतं. तेव्हा मग आता नम्रता त्या दोघांनाही नुसती चिडवत असते. ती म्हणते की वा, म्हणजे तुम्ही दोघांनी आज एकमेकांसाठी कपडे सिलेक्ट केले तर खूप बढिया असं म्हणून त्यांचं कौतुक करत असते. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघांजणांबरोबर एकमेकांबरोबर खूपच जास्त खुश असतात आणि खरं तर ते दाखवत नसतात, तर त्यांच्या त्या फिलिंग्ज असतात ते अगदी मनातून येत असतात. मग त्यानंतर ईश्वरी जराशी लाजत असते. अर्णव मात्र गप्प असतो. राकेशचं लक्ष असतं. राकेश म्हणतो की घे घे चिंटुकल्या, आत्ता मजा करून घे. काय ना तुझ्या ईश्वरीचं सौभाग्य, तू पाडव्याला मला करून घेतलंस ना, परंतु 24 तासाच्या आत भाऊबीजेच्या दिवशी तुझा शेवट होणार आहे, तिच्या कुंकवाचा शेवट होणार आहे. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असताना लगेच आकाश म्हणतो की बरं, मला माहिती आहे की तुमच्या दोघांचं आता काय सुरू आहे,
तुम्ही दोघंही एकमेकांसाठी तुम्ही सिलेक्ट केले, त्यामुळे तुम्हाला खूप आनंद झाला आहे, बरोबर ना? बरं ठीक आहे. नम्रता, चल जरा काम आहे. तेव्हा मग ते दोघंही विचारतात त्यांना की काय काम आहे नेमकं. तेव्हा आता तो सांगतो की मी आता ते काही सांगणार नाही, नंतर सांगतो, पण एक सरप्राईज आहे आज, असं म्हणून आता तो नम्रताला बोलतो की चल चल लवकर जाऊया आपण, आपल्याला ते सरप्राईज बघायचं आहे की नाही, असं म्हणून आता तो तिला तिथून घेऊन जातो. आता नमू पण त्याच्या मागे मागे पळत पळत निघून जाते आणि ईश्वरी ही म्हणते की कुठे गेले ते दोघंजण नक्की. तेव्हा खरं तर तिला काहीच कळत नसतं, ती फक्त आपली गप्प उभीच असते. राकेश आणि अंजली दोघंजण ही बाजूला उभी असतात. आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोबत असतात. तेव्हा सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या येणाऱ्या गेस्टचं ते स्वागत करत असतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोबत असतात. तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून असा उभा असतो, म्हणजेच आपल्या बायकोकडे तो अगदी प्रेमाने बघत असतो. तेव्हा ईश्वरी पण त्याला काही नकार देत नाही. ती पण त्याच्याबरोबर अगदी आनंदाने उभी असते. आणि हे सगळं बघत असताना तिथे लावण्याचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. आता काय करायचं तिला काहीच कळत नसतं आणि ईश्वरी फक्त त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि लावण्य फक्त त्याच्याकडे रागाने बघत असते. आणि हे सगळं होत असताना ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच असतात. तेवढ्यात आता ज्या बायका असतात त्या बायका त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात आणि कधी हा एकदा बाजूला येतोय असंच आलेलं असतं. तेवढ्यातच काही आणखी पाहुणे येत असतात आणि आल्यानंतर अर्णव त्यांचं अभिनंदन करतो आणि नंतर मग अर्णवला आता ते म्हणतात की तुम्हाला ही हॅपी दिवाळी. आणि हो, सगळ्या आपल्या मुंबईमधलं तुमची जोडी म्हणजे सगळ्यात सुंदर जोडी दिसते हो, खूपच सुंदर, अगदी लक्ष्मीनारायणाचाच जोडा, असं आता म्हणून ते एक जे क्लायंट आलेले असतात ते क्लायंट एजेड असतात, परंतु ईश्वरी आणि अर्णवचं अगदी भरभरूनच कौतुक करतात. म्हणजे तुमचा जोडा खूपच सुंदर दिसतोय असं सगळ्यांना सांगत असतात. त्यावेळेला आता जेव्हा ते दोघे निघून जातात तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की बघितलं मिस इंदोर, तुला असं वाटतंय मिसमॅच नाही, तू ARला परफेक्टली मॅच होणारी बायको आहेस, तू माझी अगदी मॅचिंग पार्टनर आहेस, असं ईश्वरीला बोलल्याबरोबर ती गप्प बसते. दोघंही एकमेकांकडे बघत बसतात, कारण की ईश्वरीला आता अर्णव सारखं सारखं पटवून देत असतो की ती त्याची बायको आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळी पार्टीसाठी सगळेजण बसलेले असतात आणि ईश्वरी हे आणि अर्णव दोघंजणही आता एकमेकांसोबत छान असा कपल डान्स करत असतात. आणि हे सगळं बघत असताना राजेशच्या मात्र तिळपापड होत असतो. यांचं कधी संपेल असं त्याला झालेलं असतं, कारण की त्याला या सगळ्याचा खूपच जास्त राग येत असतो. नंतर मग आता अर्णव हा ईश्वरीला खुणवत असतो की मिस इंदोर ये, आणि मग ते दोघंजणही आता डान्स करत असतात. आता अर्णव ईश्वरी एकमेकांच्या अगदी जवळ येऊन डान्स करत असतात हे लावण्याला बघवत नसतं. लावण्य आता तिकडे जी काचेची एक बाटली असते, काचेचा ग्लास तो खाली फोडते. तेव्हा सगळेजण विचारतात काय झालं. आता लावण्याचा तो अवतार बघून अर्णव म्हणतो, मिस लावण्य, अगं हे काय झालं काय तुला, आर यू आउट ऑफ युअर माइंड, अगं तू हे सगळं का वागतेस. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हे बघ, काय झालं ना तरी एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवतो, तू तुझ्या या मिडल क्लास मुलीबरोबर फिरतोयस, तुला कळतंय का, तुझी बायकी होण्याची पण लायकी नाही तिची. मिडल क्लास आहे ती, मिडल क्लास, आणि तिच्याबद्दल तू इतके विचार करतोयस, तिच्याशी लग्न करून बसलायस, परंतु अजिबातच सूट होत नाही. तेव्हा मग लावण्याला बघून तो चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुला हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघ मिस इंदोर माझी बायको आहे आणि माझ्या बायकोचा असा कोणासमोरही अपमान झालेला मला सहन होणार नाही. त्यामुळे मी माझ्या बायकोचा अपमान अजिबात टॉलरेट करून घेणार नाही. आता असं म्हणून आता अर्णव ईश्वरीची बाजू सगळ्यांसमोर घेतो आणि लावण्याची बोलतीच बंद करून टाकतो. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब